नमस्कार। बारामतीत पवार विरुद्ध पवार असा लोकसभेचा सामना निश्चित झाल्यानंतर आता रायगडमध्ये देखील तटकरे विरुद्ध तटकरे असा राजकीय सामना होण्याच्या मार्गावर आहेत। अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी शरद पवार गटाने मोठी खेळी खेळली आहे। सुनील तटकरे यांना मात देण्यासाठी शरद पवार गटाने तटकरेंच्या भावालाच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे बारामतीनंतर आता रायगडमध्ये देखील परिवारात संघर्ष बघायला मिळणार आहे। आता लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शरद पवारांनी सुनील तटकरे यांच्या विरोधात मोठा डाव टाकला आहे। सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांना पक्षात उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन तटकरे यांना मोठा धक्का दिला आहे। सुनील तटकरे यांचे बंधू तसेच माजी आमदार अनिल तटकरे यांना काही दिवसापूर्वी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर अनिल तटकरे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे। दरम्यान रायगड आणि श्रीवर्धनमध्ये खासदार सुनील तटकरे यांना मात देण्यासाठी पवारांची ही खेळी असावी अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तटकरे कुटुंबियामध्ये 2019 पासून मतभेद निर्माण झाले होते। तत्पूर्वी शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यात तडजोड झाली होती, मात्र ती जास्त काळ टिकली नाही। अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरे यांना डावलून 2019 मध्ये सुनील तटकरे यांनी आपली मुलगी आदिती तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले होते। तेव्हापासून तटकरे कुटुंबियामध्ये वाद सुरू आहेत। त्यामुळेच आता बारामतीत पवार विरुद्ध पवार असा लोकसभेचा सामना निश्चित असताना रायगडमध्ये देखील कुटुंबात सामना होणार असं चित्र यावरून स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे शरद पवारांच्या खेळीची आता सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे। तर पवारांच्या या खेळीवर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय संबंधित बातम्या पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद।